पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस. पुण्यातील विविध भागात काळोख. मुसळधार अवकाळी पावसामुळे स्वारगेट चौकात पाणीच पाणी. पुण्यात जोरदार अवकाळी पाऊस, कोंढवा परिसरात सखल भागात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यात कार आणि दुचाकी अडकल्या. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूरमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस. शेतमालासह पशुधनाला फटका. कांदा आणि फळबागांचं नुकसान. नंदुरबार शहर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट. अति वेगवान वाऱ्यामुळे झाडं आणि विजेचे खांब कोसळण्याची शक्यता. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. रत्नागिरीत लग्नाच्या अक्षता पडत असतानाच वरुण राजाचं आगमन. खेडशी गावातील दुपारच्या सुमारास घडला प्रकार. लग्नाच्या अक्षता पडत असताना पावसाचं आगमन झाल्यामुळे वराडी मंडळींची धावपळ. अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार गारपीट. अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. कोपरगाव, संगमनेर, राहुरी तालुक्यात जोरदार गारपीट. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान. बीड शहरात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल. 15 दिवसांपूर्वी शहरात लावलेली सिग्नल यंत्रणा कोसळली. जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिग्नल यंत्रणा कोसळली. वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम ते काटा दरम्यान सोलर प्लांटसाठी उभारण्यात आलेले 6 विद्युत पोल रस्त्यावरती पडले. सोलर प्लांटसाठी 3 महिन्यापूर्वी हे विद्युत पोल उभारण्यात आले होते. नागरिकांकडून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह. बीड तालुक्यातील आहेर वडगाव परिसरात अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे ज्वारी, बाजरीची पिकंही जमीनदोस्त. वर्धा जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पाऊस. जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान. विजेचे 3 खांब कोसळले. घराचे टिनपत्रेही उडाले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान. मका, भात आणि मिरचीसह अनेक पिकं जमीनदोस्त. मका पिकाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती. नांदेड जिल्ह्यात मागील 8 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस. ज्वारी, मका पिकाचं मोठं नुकसान, तर हळद आणि भाजीपाला वर्गीय पिकांचं वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यात घरावरचे सर्वच टिनपत्रे उडाले. घरातील साहित्याचं पावसामुळे नुकसान भरपाई देण्याची कुटुंबियांची मागणी. नाशिकच्या येवलामधील डोंगर गावातील पेरू उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानामुळे चिंतेत. उन्हाच्या तडाख्यात पेरू बागेला क्रॉप कव्हरचा आधार. फळांना उन्हामुळे होणारे डाग किंवा पडणारे डाग, तडे आणि गळ यावरती नियंत्रण. लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका. शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान. गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायला सुरुवात. परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस. ज्वारी आणि आंबा पिकांना वादळी वाऱ्याचा फटका. अनेक भागात पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी येत नसल्याची तक्रार. साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा. गारांमुळे 45 कुटुंबाचे सोलर पॅनल्स फुटले. कलिंगड पिकाचंही नुकसान. बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान. लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती. जळगावात चिंचोली गावात अवकाळीमुळे केळीबागांचं नुकसान. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 वरती पोहोचला. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांची रसपंतीसह शीतपेय दुकानांवरती गर्दी. उष्णतेमुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं प्रशासनाचं आवाहन. सिंधुदुर्गाच्या कणकवली शहरवासियांना भीषण पाणी टंचाईची भीती. गडनदीच्या पाणी पातळीमध्ये 2 महिने आधीच झपाट्यानं घट. त्यामुळे शिवडाव धरणातनं पाणी गडनदी पात्रामध्ये सोडलं जाणार. गोंदियाच्या ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात पाणी टंचाई. विद्यार्थ्यांना पाणी विकत घेऊन भागवावी लागते तहान. बोरवेलची पाणी पातळी खालवल्यामुळे पाणी पुरवठ्यावरती परिणाम. हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामं रखडली. 68 कंत्राटदारांना नोटीस. तातडीनं कामं पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कंत्राटदारांना इशारा. नाशिकच्या ब्राह्मण गावात आमदार दिलीप बोरसे यांना शेतकऱ्यांचा घेराव. गिरणा डावा कालवा विस्तारीकरण आणि अस्तरीकरणाला तीव्र विरोध. पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही शेतकऱ्यांचे. आखाती देशातील युद्धामुळे रोजच्या आहारात लागणारी मिरची पावडर महागली. खाद्यतेल आणि पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक महागल्यामुळे मिरची पावडरच्या दरातही मोठी वाढ. बोंधू अशोक खराचा पाय आणखी खोलात. नाफेडच्या माध्यमातून शेतकरी आणि सरकारची हजारो कोटींची फसवणूक. खरात आणि तत्कालीन कृषी मंत्र्यांचा संबंध असल्याचा येवल्याच्या गोरखसंत यांचा आरोप.
महिलेनं केलेल्या आरोपांनंतर खेडच्या शिवदत्त आश्रमाच्या नवनाथ गवळी महाराजांनी आरोप फेटाळले. माध्यमांसमोर येऊन बाजू मांडत मला बदनाम करण्यासाठी आरोप केल्याचं वक्तव्य. यवतमाळ नगर परिषद प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे पूजा यज्ञ करून आंदोलन. रस्ते स्वच्छतेसाठी खरेदी करण्यात आलेली मशिनरी धुळखात. प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा वंचित कार्यकर्ते. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील धनगर आंदोलकांची पोलिसांची चर्चा सुरू. आंदोलकांची चर्चा करण्यासाठी पोलीस अधीक्षक दाखल. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीची धनगर समाजाच्या बांधवांची रस्त्यावरती बसून चर्चा. धनगर समाजाकडून पुतळा हटवण्याची मागणी. इचलकरंजी शहरातील कबनूरमध्ये तृतीयपंथी समाजातील वादातून घरात घुसून मारहाण आणि चोरीचा प्रकार. शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजनेतील पडताळणी मार्च अखेर पूर्ण. अपात्र बहिणींसाठी सरकारचे 21,000 कोटी पाण्यात गेले. पडताळणीमध्ये अखेर 71 लाख बहिणी अपात्र ठरल्या. काही लाडक्या बहिणींनी योजनेचा गैरफायदा घेतला. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना यापुढे लाभ मिळणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर सरकार लाडक्या बहिणींना फसवतंय. अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींचे पैसे कुणाकडून वसूल करणार, शशिकांत शिंदेंचा सवाल. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातामध्ये पूर्णपणे ट्रक चालकाची चुकी. मद्यप्राशन केलं असल्याची कबुली दिली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची प्रतिक्रिया. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातातील 8 मृतांच्या वारसांना आर्थिक मदत सुपूर्द. माजी मंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आलं धनादेशाचं वाटप. कंत्राटदार कंपनीकडून देण्यात आली आर्थिक मदत. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची. शहादा तालुक्यातील अनरत गावात रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला. गावकरी आणि प्रशासनामध्ये त्यावरून वाद. पुतळ्यासाठी परवानगी घेतली नसल्यामुळे तणाव. परवानगी घेतल्यानंतरच पुतळ्याची स्थापना केली जाणार. नागपूर शहरामध्ये हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखी आणि भावनिक घटना. दुपारच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये माकडांची नियमित हजेरी. जेवण झाल्यावर कुणालाही त्रास न देता शांतपणे माकडं निघून जातात. परभणीच्या पाथरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ. माजी आमदार बाबाजानी दुराणी निलंबित. पुढचे 2 दिवस सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करण्यात आलं. विषय पत्रिकेच्या बाहेरील मुद्द्यावरती बोलल्यानं कारवाई. अकोल्यातील पोलीस घटना अत्यंत घृणास्पद. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. एकनाथ खडसेंची टीका. अकोल्याच्या पोलिसाला निलंबित केलं पाहिजे, एकनाथ खडसेंची मागणी. पुण्याच्या खेड तालुक्यातील चांडोलीमध्ये भोंदूबाबाचा घाणेरडा प्रकार. भोंदूबाबावर महिलांच्या शोषणाचा आरोप. शिवदत्त आश्रमातील नवनाथ गवळी या भोंदूबाबा विरोधात पीडित महिलेची राजगुरुनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. रत्नागिरीत एलपीजीचा तुटवडा. काल 20 दिवसानंतर जिल्ह्यातील एकमेव एलपीजी ऑटो गॅस सुरू झाला होता. 11,000 लिटर क्षमतेच्या एलपीजी गॅस पंपाला फक्त 3,500 लिटर गॅसचा पुरवठा. छत्रपती संभाजीनगरच्या लाडगावमध्ये चक्क भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी. गॅस सिलेंडर उचलून नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद. परभणीच्या गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीत घाणीचं साम्राज्य. नागरिकांवरती शहरातील सांडपाण्यात धार्मिक विधी करण्याची वेळ. रायगडच्या माणगावमध्ये कोकणच्या रानमेवाला मागणी. आदिवासी भगिनींच्या कष्टांना मिळते किंमत. काजूबिया, आंबे, कैरी, करवंद, कोकम, जांभूळ, गावरान भाजीपाला घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी 3 ते 4 किलोमीटर रांगा. शेंद्रा एमआयडीसी परिसरामध्ये पंपावरती रिक्षाचालकांच्या लांबच लांब रांगा. पहाटे 5 वाजल्यापासून ऑटो रिक्षाचालक गॅसच्या प्रतीक्षेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 पैकी फक्त 2च पंपावर एलपीजी गॅस उपलब्ध आहे. जळगावच्या भुसावळमध्ये एलपीजी गॅस पंप बंद. पंपावरनं परत फिरण्याची वेळ येत असल्यामुळे रिक्षाचालकांचे हाल. अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका. सिलेंडर्स मिळत नसल्यामुळे चुलीवरती स्वयंपाक करण्याची वेळ. प्रशासनानं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेची मागणी. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड. 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची साठवणूक. नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर. फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्र दिलं. मुंबईत जगातील सर्वात मोठं स्टेडियम उभारणार. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत चर्चा केली. 1 लाख प्रेक्षक क्षमतेच्या भव्य क्रिकेट स्टेडियमचा विकास करण्यात येणार. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये पर्यटकांची संख्या वाढली. पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन आणि इतर प्राण्यांचं दर्शन होत असल्यामुळे संख्या वाढली. महाराष्ट्रासह तेलंगणातील पर्यटकांची संख्या इथे जास्त आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृत महिला कामगारांवरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्काराला आसपासच्या परिसरातील नागरिक उपस्थित. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी आणि शिक्षण सभापतीपदी भाजपचे अभिजित थरवळ यांची निवड. वर्ध्याच्या पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 8 उमेदवारांना नियुक्तीपत्र. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नियुक्ती. शासनाच्या नोकरीसाठी 30 उमेदवार पात्र. काही नियुक्त्या इतर जिल्ह्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम. बीडच्या परडी माटे गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम सुरू. अभियानांतर्गत संपूर्ण गाव परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवली जाणार. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याला योग्य भाव नाही. शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची साठवणूक केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त. हरभऱ्याला 5,200 ते 5,600 रुपयांचा भाव. नंदुरबार शहरात हनुमान जयंती निमित्तानं मिरवणूक. सिद्धिविनायक चौकामध्ये विजय हनुमान मंदिराची स्थापना. विधिवत पूजा अर्चा करत भगवान हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना. 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया सण काही दिवसांवरती येऊन ठेपला. भोरमधील उतरवलीच्या कुंभारवाड्यामध्ये पूजेसाठी लागणारे आखिती बनवण्याची लगबग सुरू. घरोघरी कुंभार मातीचे घड बनवण्याच्या कामात व्यस्त. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरती प्रक्रियेवर तात्पुरती स्थगिती. हे प्रकरण न्यायालयाच्या प्रलंबित असल्यामुळे नोकर भरतीच्या प्रक्रियेला ब्रेक. अंतिम निर्णय होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याचे स्पष्ट आदेश. बुलढाण्याच्या चिखली येथील रेणुका देवीच्या मंदिरासह शहराला प्रदक्षिणा घालण्यासाठी वगदी सुरू. रेणुका देवीच्या यात्रेचे वगदी हे मुख्य आकर्षण. वगदीला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. बुलढाण्यातल्या सव येथे जगदंबा देवीची यात्रा. 400 वर्षांच्या परंपरेत बैलगाडीचे झू उलटे करून बांधले जातात. परिसरात सोहळ्याला मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व. मुंबईच्या गोरेगाव पूर्वेतील दक्षिणमुखी हनुमान शिवमंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा. यंदा विशेष आकर्षण म्हणून रामेश्वरी मंदिर प्रवेशद्वाराचा भव्य आणि मनमोहक देखावा तसंच आकर्षक विद्युत रोषणाई साकारली. नाशिक शहरात हनुमान जयंती निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा. पारंपरिक खेळांचे थरारक सादरीकरण. जळगावच्या रिधूर येथील औचिक हनुमान मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांची गर्दी. भाविकांनी अर्पण केलेल्या लोण्यातनं साकारलेले जागृत औचित हनुमान अशी प्रचिती. बीडच्या आष्टीत संत वामनभाऊ महाराजांच्या 94व्या नारळी सप्ताहाला म्हसोबाची वाडीत उत्साहात सुरुवात. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांची भव्य रथातनं मिरवणूक. जेसीबी बंद फुलांची उधळण. जेजुरी गडावर येळकोट जय मल्हारचा जयघोष. चैत्र पौर्णिमेनिमित्तानं भाविकांची जेजुरी गडावरती अलोट गर्दी. मार्तंड भैरव अवताराचा जन्मोत्सव जेजुरी नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न. आणि नाशिकच्या येवल्यातील प्रसिद्ध पैठणीवरती जावई आणि लेकीची अनोखी प्रतिमा. ही पैठणी पाहण्यासाठी गर्दी. विष्णू भागीरथ भालेरे या पैठणी विणकरानं अनोखी पैठणी साकारली.